तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. आम्ही कोकणकर. तर इकडे आज आपण बघत असाल की पाऊस वगैरे काही नाही आहे, सगळं सामसूम आहे, म्हणजे व्यवस्थित आहे वातावरण एकदम. पाऊस पाहिजे होता, संडे आहे म्हटलं तर संडे म्हटलं तर चिकन मटन मच्छी असा काहीतरी प्रकार असतो, पण आज आपल्याकडे काही नाही आहे. तर आज आपल्याकडे आहे पावभाजी. तर ऋतिका पावभाजी बनवते तिकडे. आज ब्लॉग बनवणार पावभाजीचा. तर बघूया आपण, तिकडे जाऊया किचनमध्ये. तर इकडे कांदा कापून ठेवलेला आहे, टोमॅटो आहे, आणि हे काय शिमला मिरची करते, आणि बटाटे फ्लावर वाटाणे उकडत ठेवले. अच्छा, तर या पद्धतीने आपल्या सगळ्या भाज्या रेडी आहेत. तर थोड्या वेळाने आपण त्याचा मिक्सर बनवूया. मी गेलेलो सकाळी खाली मच्छी आणायला, तो मच्छीवाला नव्हता, तर नाश्ता म्हणून मी साबुदाणे आणलेले, पण ते काही तिने बनवलेच नाही. कारण डायरेक्ट पावभाजीचा बेत ठरला आमचा. तर पावभाजीची सुरुवात चालू झाली इकडे. ओ आमच्या सृष्टी, अरे 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 खाली आला, फिरसे कर. हो बघ, पुढे हो, इथे मिडलला. हा बस कर. हाँ करून दाखव एकदा. हाँ उसको चिपका के करने का, असं एकदा कर. तर मित्रांनो, तिकडे वरचे प्रयत्न चालू आहेत आणि इकडे आपले प्रयत्न चालू आहेत. तर आपल्या दुनियातले आपले शेफ, या संघटनेचे अध्यक्ष ऋतिका, तर करते सध्या तरी. इथे बटर टाकतायत पहिला. पावभाजी बनवायची काय प्रक्रिया मोठी नाही आहे किंवा काही पद्धत टाकली, काय म्हणू त्याला, रेसिपी साधच आहे. हा बेटा, बटर टाकलाय आता आपण याच्यात. तिथे बटर टाकलेला आहे. थोडंसं मी फोडणीला जिरं टाकते. जिरं टाकतात का? काय काहींकडे टाकत असतील, काय काहींकडे नाही. काय लोक मोहरी पण टाकत असतील. मोहरी कोणीच नाही का? नाही, कांदा टाकते. हा कांदा पण टाकलेला आहे. माझा फ्रेंड बद्दल बोलतोय का? हा, तुझा एक फ्रेंड आहे, तो सगळ्यामध्ये तू म्हणाली लसूण टाकतो करून. नाही, माझा एक फ्रेंड आहे, तो आधी भुर्जी आणायचा, भुर्जीमध्ये पण तो मोहरी वगैरे टाकून. अच्छा, तू तर हे पण म्हणाली ना, त्यांनी साबुदाण्यामध्ये पण टाकलेली लसूण वगैरे. अच्छा, तो मला कमेंट मध्ये त्याची कमेंट दिसतीलच. तो मित्र तिकडे असतोच नेहमी. आता हे कांदा आपण थोडा लालसर होईपर्यंत परतायचा आहे मध्यम आचेवर. तर इकडे आपण बटाटे शिजत घातलेले ते काढतोय, आणि याच्यात भाज्या पण आहेत ना, खाली आहे. म्हणजे वाफेवरती शिजवलेत ना बटाटे? वाफेवरती बटाटे शिजवलेत आणि भाजी पण तशीच शिजवली. ओके, वाफेवर शिजवलं तर तेवढं कसं ते टेस्ट जात नाही ना. हो, म्हणून ते टाकलंय त्याच्यात. आणि ते असं मग बटाट्यांचा एकदम असा खिमा टाईप पण नाही होत, म्हणजे पाणी नाही सुटत त्याला. अच्छा, तिकडे आपण कोथिंबीर कापून घेतोय साईड बाय साईड. बाकीच्या भाज्या तर मध्ये आपण म्हणजे कांदा बिंदा कापलेला आहे, तो फ्राय करून घेतो थोडासा, म्हणजे व्यवस्थित शिजला पाहिजे, थोडासा म्हणजे व्यवस्थित. इथे आपण बटाटे थोडेसे हवेवरती ठेवूया, जेणेकरून ते थंड होतील. आपण आता ह्याच्यामध्ये फ्लावर आणि वाटाणे. आता हे कांदा थोडासा गोल्डन झालाय, तर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया. थोडंसं परतवून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकायचा. काही जण टोमॅटोची प्युरी करून टाकतात प्रॉपर, पण आपण चॉप केले, बारीक असे चॉप केलेले. ते काय शिजतातच ना तसं पण? नाही, काहींना आवडत नाही ना ते, तर ते प्युरी करतात. प्युरी केल्याने तो अजून वेळ वाचतो शिजवायचा.
न पण ते जे असतं ना तो टेक्स्चर तो मिळत नसेल मला, तो मिळत नाही. प्युरी मध्ये तो मिळणार नाही. आणि आपल्याला ते स्मॅश करायला काय नाही ना. स्मॅश होईल आता, आपण ते बॉईल केलं त्याच्यात होईल. आज बर्थडे किसका है? तो तू गिफ्ट क्या देगी? गिफ्ट नहीं देगी? तो पापा अपना गिफ्ट दे देंगे, तू क्या देगी? तुझे भी देना चाहिए ना. नहीं. तू काय करतो रे? मग नीट बसून करती व कशी बसून करते? सांग तुझी मैत्रिणीचं नाव सांग, फ्रेंड्स ना. हाँ हाँ, तू लेके जा बरत को. बघ इकडे स्माइल करा आणि बोला. कलर करतो इकडे. ओके ओके, इथे कलर चालू आहे. इथे आमचे बटाटे सोलून होत आलेत ऑलमोस्ट. आणि भाजी नाही सॉरी पावभाजी आमची अर्ध्या रस्त्यात आलेली आहे. कसली फास्ट सोलते रे. तू हॉटेलवरती होतीस का कामाला? हां वा, लवकर करा. सुस्ती तेरा हो गया, कितना हुआ दिखा. ओके ठीक आहे. मग तू शेवटी दाखवणार ना आम्हाला, कंप्लीट झाले की सुस्ती दाखवून. आणि इथे वरच करतोय नुसता चिखल काम चालू आहे. असं कलर करतात का कधी? नीट बस, मांडी घाल. त्यात पाणी पण नाहीये कलर मध्ये. मी देतो पाणी. इथे हे भाजी परतते ना, शिजते ती, तोपर्यंत मी ह्या भाज्या स्मॅश करून घेते. आपल्याकडे स्मॅशर नाहीये, मी पळीचा वापर करते. म्हणजे आपण त्या ह्याच्यात नाही करणार, कारण त्यासाठी तवा तो लागतो ना. त्याच्यासाठी तवा तो वाला लागतो ना, पॅन वाला टाईपचा तवा. आता ती भाजी त्या आपल्याकडे छोटा तवा आहे, त्या छोट्या तव्यामध्ये ती करता येणार नाही ना. तरी आमची सृष्टी आहे बाजूवाली, वरदची मैत्रीण आहे. आम्ही तिला फेकू बोलतो. ती जाम फेकत असते ना. सृष्टी तू बहुत फेकती है ना. हाँ हाँ, बहुत फेकती है ना तू. हाँ मालूम है, समझ में आया. बर्थडे तो तू क्या गिफ्ट देगी वो तो बता. कुछ भी नहीं ले रही है. मेरे को नहीं मालूम. तू बर्थडे को गिफ्ट लेने का दीदी को. वही देगी. बघ अशी रागात बघते माझ्याकडे. आणि तू काय केलंय? ए भगवान, हे काय केलंय वर्धूने आमच्या. हे बघा मित्रांनो, ही आपली कला इथून दिसेल म्हणून. पाठ येणं तर हे काय आहे? हा हे काय आहे? अरे भगवान, ठीक आहे कर. अरे बस झालं, तेवढं नाही करायचंय. आता ह्याच्यात हा आता परतून झालाय, दिसत असेल तुम्हाला तर. आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकते थोडासा, आपला घरगुती घरातला मसाला टाकते. लाल मसाला थोडासा तिखटपणा येण्यासाठी. जास्त तिखट बनवत नाहीये, कारण आपल्या वर्धूला पण खायचंय. बरोबर आहे. आता मी ह्याच्यात पावभाजी मसाला टाकते. आपण एक पाकिट सध्या तरी पूर्ण एक पाकिट टाकूया. मिक्स करून. तर मी ह्याच्यात ही शिमला मिरची घेतली होती. आपण शिमला मिरची ऍक्च्युअली मी टाकते कारण ती तुला आवडते म्हणून टाकते. शिमला मिरची टाकतातच ना. टाकतात, पण मला एवढं काही प्रेम नाही आहे शिमला मिरचीवर. तुझं आहे त्याच्यामुळे मी टाकते ना. पण ते टेस्ट आली पाहिजे म्हणून ते टाकलं पाहिजे. आता आपण हे थोडंसं शिमला मिरचीला थोडंसं नरम करून घेऊया. आणि कारण ती थोडी शिजावी लागेल. बाकी जे मटेरियल जे आहे ते सगळं ऑलरेडी शिजले, त्याच्यामुळे ही थोडीशी आता आपण शिजवून घेऊया प्रॉपर. आणि मग त्याच्यानंतर आपण ह्या फ्लावर आणि वाटाण्याचं स्मॅश आणि बटाट्याचं स्मॅश मिक्स करायचं. मित्रांनो हे बघ आपल्याकडे आहे, काय म्हणता याला? हुला होप. हुला होप. हुला होप. हुला होप आपल्याला जमतंय का बघूया. कसं करायचं? असं
ट्राय कर ना. मी एकदा करते. एकदा मी करू. तू बघ ट्राय कर. हा हा परत एकदा कर ना. आपली भाजी शिजवण्याचा आपल्याला टाइमपास आहे. हा थोडा थोडा आलेला. शिमला मिरची टाकली होती ती आय गेस शिजली असेल. बघत असाल तुम्ही छान कलर आला एकदम. मग आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया हे बॅटरच म्हणता येईल आता ह्याला. ऍक्च्युली पावभाजी चांगला ऑप्शन आहे ना. मुलं ऍटलीस्ट सगळ्या भाज्या खातात त्या निमित्ताने. आता मी ह्याच्यामध्ये बटाटा टाकते. हा जो आपण स्मॅश केलेला बटाटा होता आपण ह्याच्यात टाकतो. आपल्याकडे स्मॅश करायला तर नाहीये ना, त्यामुळे आपण तर सगळं करून घेतलंय स्मॅश आधीच. आता हे आपण छान मिक्स करायचंय. पण हे ना थोडंसं ड्राय झालंय ना, तर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, मिक्स करूया आणि आपण थोडंसं त्याच्यात मीठ टाकून घेऊया आधी. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. हो भाजी बिजी मध्ये काय नव्हतं ना टाकलं? नाही उकडताना वगैरे काहीच नाही टाकलं. मी आधी मीठ थोडं कमीच टाकते आणि बस एक उकळ आली की मग घालून टाकायचं. एवढं पातळ बरोबर आहे ना? हा नाही एवढं पातळ बरोबर आहे. नाही बरोबर आहे. तर मित्रांनो आपली पावभाजी फायनल स्टेजला आलेली आहे. भाजी झालेली आहे रेडी. पावाला अमूल बटर लावलेलं आहे ऋतिकाने आणि इथे कांदा कापून आणि लिंबू पण झालेला आहे. इथे पाव आपले रेडी होत आहेत. तर थोड्याच वेळाने आपण जेवायला बसूया. नीट बस. नीट बसा. तो नकोय, तो मला दे. एवढं चांगलं बनलंय नको बोलतंय. पावभाजी, कांदा, लिंबू. तर मित्रांनो बघत असाल पावभाजी बनलेली आहे आपली. एकदम यम्मी झालेली आहे. तर तू सांग कशी झाली आहे? कशी आहे? ठीक आहे. आवडली? ओके. तर आज वरच पण आपल्यासोबत बसलं जेवायला. तर जरा आपण पण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. मित्रांनो पावभाजी आपण टेस्ट करतोय. मस्त आहे, एकदम व्यवस्थित आहे. मसाले खरं चांगले. कशी वाटली वडा सांग. इथे बघून सांग. आपण हा व्लॉग संपवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली नक्की सांगा. चॅनल आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि ते सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत नमस्कार. चला बाय.